आता ऍक्च्युली रात्रीचे ऑलमोस्ट करीब पावणे एक होत आहे. म्हणजे 12 वाजून 45 मिनिट झाले. अं, रात्रीचे. येस. मी इथे टेरेसवर घुमून राहिलोय आणि ऍक्च्युली मला झोप नाही लागून राहिली. आणि समज जर माझ्यापाशी गर्लफ्रेंड असती तर मी कशाप्रमाणे कम्युनिकेशन केलं असतं किंवा कशाप्रमाणे तिच्यासोबत बोललो असतो रात्री वगैरे. तर राईट नो इज प्रॅक्टिस. ओके, म्हणजे असती तर वगैरे. सो लेट्स डू दॅट. हॅलो. हॅलो. काय करते? काही नाही, झोपून राहिलो वगैरे. झोपून राहिले. बोल. काही नाही, मग झोप लागून नाही राहिलं. या इज लाईक आताच मी काम केलंय. आणि आज संध्याकाळी कसं झालं की मी आज दुपारी झोपलो होतो. इट्स रिअली गंदी गोष्ट की असं झोपायला नाही पाहिजे, बट आय स्लीप. म्हणजे आर यू गुड? म्हणजे बोलू शकतो म्हणजे वगैरे. लाईक दॅट की मला पण एवढी प्रॉपरली खास झोप वगैरे नाही येऊन राहिली. वेट फॉर मी, आय विल कम टू द टेरेस्ट. हा, बोल. बोल वगैरे असं. इट्स लाईक रिअली स्टुपिड आयडिया. या इट्स लाईक हे सगळी इमोशन्स चालले गेले सगळे. म्हणजे अगोदर मी बोलायचो असं, म्हणजे कधी कधी असं वाटते ना की वगैरे समहाऊ समवेअर अशा प्रकारचं कन्व्हर्सेशन विथ अनादर. म्हणजे असं डोक्यामध्ये विचार करायचा आणि असं म्हणायचं की ती व्यक्ती आपल्यासोबत कम्युनिकेट करत आहे तर व्हॉट शी विल कम्युनिकेट आणि कशाप्रमाणे राहील वगैरे वगैरे अशा गोष्टी. समथिंग. काय असं फारसत काय आहे नाही सांगण्यासाठी. हे थोडस बेल्ट घातलं ना त्यामुळे कसं की हे होत आहे. काय नाही, खाली जा, पॅन्ट काढून ठेव, लेटून जा. थोडासा युट्यूब बघ किंवा एखादी पिक्चर बघ. या पिक्चर, कोणकोणते पिक्चर आहे MX प्लेअर वर? MX प्लेअर इज काइंड ऑफ लाईक रिअली फ्री फॉर मी. सो राईट नाऊ मी याच्यावर पाहतो. समज ह्याच्यावर असेल एखादी मूवी. ऍक्च्युली आय प्रेफर. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की मूवी मध्ये 2 घंट्यामध्ये तिथे काम खतम होऊन जाते. या म्हणजे आपल्याला असं फारसं वगैरे एकदम कंटिन्यू, म्हणजे वेब सिरीज म्हणजे कसं आहे की तिथे तुम्हाला जास्त ऍडिक्ट करते पाहण्यासाठी. अँड आय डोंट वॉन्ट वॉच सो मेनी थिंग्स. येस, जस्ट लाईक 2 घंटे आपण कोणत्या गोष्टीवर इन्व्हेस्ट करायचे अँड देन तेच खतम करायचं. दॅट्स व्हॉट आय लाईक. सो but I'm talking about right now MX player actually. Yes, MX player नी कशाप्रमाणे ज्याप्रमाणे स्वतःची डेव्हलपमेंट केली, इट वॉज रिअली गुड. या राईट नो तो एवढा फारसा डेव्हलप नाही आहे ऍज कम्पेअर टू नेटफ्लिक्स और अदर्स, बट राईट नो इज डुईंग दॅट. या ऍक्च्युली काय होतं की जेव्हा अँड्रॉइड फोन निघाले ना, ओके, म्हणजे युजली नाही का मोबाईल फोनवर HD व्हिडिओज पाहायचं जे स्वप्न होतं ना, हे जे स्वप्न आहे हे शायद MX प्लेअरनेच पूर्ण केलं आहे असं मला वाटते. वाय? बिकॉज ऑफ दॅट जेव्हापासून स्मार्टफोन निघाले, म्हणजे जेव्हापासून अँड्रॉइड फोन्स निघाले, ओके, तर खूप साऱ्या जणांना असं वाटायचं की आपण ह्याच्यामध्ये आपण फिल्म वगैरे पाहू शकतो. म्हणजे जे आपल्यापाशी जे HD हाय क्वालिटीज मूवीज आहे आपण ते मोबाईलवर पाहू शकतो. कारण याच्या अगोदर आपण तसं करू शकत नव्हतो. कारण युजली याच्या अगोदर जे फोन होते ते फीचर फोन होते आणि त्याच्यामध्ये एवढे लार्ज फॉर्मॅट
सपोर्ट करत नव्हते. बट जेव्हापासून स्मार्टफोन निघाले तेव्हापासून म्हणजे तेव्हापासून नाही का अशा प्रकारची टेक्नॉलॉजी वगैरे सपोर्ट करू शकत होती. या बट काय आहे की काही स्पेसिफिक फॉर्मॅटच सपोर्ट करत होते. लाईक MP4 वगैरे MKV फॉर्मॅट युजली सपोर्ट करत नव्हते मोस्ट ऑफ द अँड्रॉइड फोन मध्ये अगोदरच्या. आय एम टॉकिंग अबाउट 2012 और 11 or 12 समथिंग. म्हणजे तेव्हा अँड्रॉइड जस्ट म्हणजे एक प्रकारे सुरुवात होती तेव्हा. तर तेव्हा MX प्लेअरनी ह्या साऱ्या गोष्टी अंडरस्टँड केलं आणि तेव्हा त्यांनी त्यांचं प्रॉडक्ट लॉन्च केलं MX प्लेअर. ओके. तर MX प्लेअर मध्ये काय असायचं युजली की याच्यामध्ये तुम्ही हाय क्वालिटी व्हिडिओ पाहू शकता आणि इवन सगळे तुम्ही फॉर्मॅट याच्यामध्ये सपोर्ट करतात. ओके. आणि समहाऊ कोणते फॉर्मॅट वगैरे सपोर्ट करत नाही तर युजली आपण कोडेक अपडेट करायचे किंवा कोडेक चेंज करायचं तर तुमचे व्हिडिओ प्ले होऊनच जातील. तर आजकाल MX प्लेअर मध्ये ऑलमोस्ट सगळ्याच फाईल सपोर्ट करत होत्या आणि सगळ्याच फाईल प्ले होत होत्या आणि इट वॉज रिअली कूल. या तर युजली कसं आहे की जे फिल्म कसं की कम्प्युटरवर लागायची ते फिल्म मोबाईलमध्ये कॉपी करून मोबाईलमध्ये पाहायचं. व्हाय? बिकॉज इट इज रिअली कन्व्हिनियंट बिकॉज ऑफ दॅट की एखादी मूवी पाहण्यासाठी आपल्याला नाही का म्हणजे कम्प्युटर लावा, कम्प्युटर समोर बसा आणि पिक्चर बघा. बट कसं आहे की मोबाईल इज काइंड ऑफ लाईक अ पोर्टेबिलिटी आणि युजली मोबाईल आपल्यासोबत कुठेही राहत होता. तर यामुळे कसं आहे की MX प्लेअरनी म्हणजे कसं की आपली मूवी पाहायचा आहे आणि समजा जर आपण हॉस्पिटलमध्ये आहे आणि आपण वेटिंग करत आहे म्हणजे आपल्या नंबरचा वगैरे समहाऊ आणि टेक्स अ टाइम, तर अशा वेळेस काही नाही कानात हेडफोन्स टाकायचे आणि पिक्चर पाहायचा मोबाईलमध्ये आणि इट वॉज लाईक अ प्रिटी कूल आयडिया. या म्हणजे युजली म्हणजे नेटफ्लिक्स वगैरे होतं म्हणा बट युजली तेवढं पॉप्युलर नव्हतं. म्हणजे इंडियामध्ये तेवढं पॉप्युलर नव्हतं नेटफ्लिक्स. बाहेरच्या देशामध्ये वगैरे होतं म्हणा नेटफ्लिक्स तेव्हा, बट इंडियामध्ये तेवढं पॉप्युलर नव्हतं. तेव्हा युजली कसे आहे की लोक मोबाईलमध्येच पिक्चर पाहायचे. आता मोबाईलमध्ये पिक्चर कसे काय येईल तेव्हा नाही का झेंडार किंवा शेअर इट होतं. या शेअर इट खूप अगोदरपासून होतं. शेअर इटच होतं मोस्टली. झेंडार एकदम बिगिनिंगला होतं बट शेअर इटच होतं. तर ज्याच्या कोणापाशी पण फिल्म राहायची ते शेअर इटनी सेंड करायचे आणि MX प्लेअर मध्ये पाहायचा. सो राईट नाऊ आय एम टॉकिंग अबाउट द MX प्लेअर. तर अगोदरपासून MX प्लेअर होता. ओके. आणि मोस्टली सगळ्या जणांपाशी म्हणजे इंडियामध्ये मोस्ट ऑफ द लोकांपाशी MX प्लेअर असायचंच. ओके. आणि ज्यांच्यापाशी नसायचं ते लोक म्हणजे मोस्टली सगळेजण रेकमेंड करत होते की MX प्लेअर्स डाउनलोड करा. त्याचे खूप सारे कॉम्पिटिटर निघाले म्हणा जस्ट लाईक VLC वगैरे. युजली VLC मीडिया प्लेअर हे कम्प्युटरसाठी आहे. ओके. युजली आताही VLC चालते. ओके. कम्प्युटरमध्ये कोणतेही व्हिडिओ फॉर्मॅट प्ले करण्यासाठी. बट मोबाईलमध्ये VLC फॉर्मॅट म्हणजे VLC हे प्लॅटफॉर्म एवढं काही पॉप्युलर झालं नाही. आणि बस डिफॉल्ट वाले जे व्हिडिओ प्लेअर असतात ना म्हणजे जे मोबाईल सोबत म्हणजे मोबाईलच्या सॉफ्टवेअर सोबत डिफॉल्ट वाले व्हिडिओ प्लेअर असतात त्याच्यामध्ये समहाऊ काही ना काहीतरी प्रॉब्लेम राहतच होती. तर त्यामुळे काय होते की ते काही काही हाय फॉर्मॅटचे फाईल्स सपोर्टच करत नव्हते. बट MX प्लेअर इज काइंड ऑफ लाईक अ गेम चेंजिंग. येस. आणि माहित नाही बट माझ्या अंदाजानुसार ऑलमोस्ट प्रत्येक मोबाईलमध्ये MX प्लेअर होता. या अँड इट इज काइंड ऑफ लाईक अ रिअली गुड थिंग. इट वॉज रिअली अमेझिंग. आणि तेव्हापासूनच MX प्लेअरला कळलं की त्याची पॉप्युलॅरिटी किती आहे. ओके. बट जसं जसं डेव्हलपमेंट वाढत गेली म्हणजे हळूहळू दिवसामागे दिवस घेतले आणि लोकांना एंटरटेनमेंटचा एक वेगळाच साधन वगैरे तयार झाला. आय एम टॉकिंग अबाउट 16-17 वगैरे. तेव्हा इंडियामध्ये बेसिकली आय एम टॉकिंग अबाउट इंडिया. या तर इंडियामध्ये हळूहळू नाही का OTT प्लॅटफॉर्मचं चलनात सुरुवात झाली. या युजली OTT प्लॅटफॉर्म म्हणजे काय होते की युट्यूब हे OTT प्लॅटफॉर्म मध्ये येत नाही.
युट्यूब ओरिजिनल OTT प्लॅटफॉर्म मध्ये येते, येस, बट युट्यूब OTT प्लॅटफॉर्म मध्ये येत नाही. ओरिजिनल युट्यूब OTT प्लॅटफॉर्म म्हणजे काय असते की याच्यामध्ये, आता OTTचं फुल फॉर्म नाही माहित मला, बट याच्यामध्ये असं असते की तुमचा कंटेंट तुम्ही या ॲपवर किंवा या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम करू शकता. ओके, जस्ट लाईक नेटफ्लिक्स किंवा हॉटस्टार किंवा जे काही आहे ते वगैरे. युट्यूब का याच्यामध्ये असं येत नाही, व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की युट्यूब हे कंटेंट क्रिएटर आहे. ओके, तर इथे जो कंटेंट जो बनवला जातो हा कंटेंट नॉर्मल लोक बनवतात. ओके, म्हणजे काही डान्स ट्युटोरियल्स किंवा डान्स स्टेप किंवा ऑडिओ किंवा समथिंग वॉट एव्हर इट इज, ज्या प्रकारची इन्फॉर्मेशन तुला पाहिजे ते युट्यूबवर भेटूनच जाईल. या म्हणजे समजा जर आपलं स्वतःला एंटरटेन होण्यासाठी ऑब्व्हियसली आपण युट्यूबवर येतो, पण समजा जर आपल्याला पिक्चर पाहायचं असेल तर आपण युट्यूबवर नाही येत, आपण नेटफ्लिक्सवर जातो किंवा दुसऱ्या कोणत्या याच्यावर जातो. ओके, तर तेव्हा नाही का, म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट 2016-17 मध्ये OTT सुरुवात झाली आणि तेव्हा ALT बालाजी आणि त्यानंतर असे खूप सारे ऍप्स वगैरे आले जेणेकरून त्यांची छोटे छोटे वेब सिरीज वगैरे सुरुवात केली. युट्यूब पासूनच सुरुवात झाली म्हणा वेब सिरीजची. मग हळूहळू स्वतःच्या एक वेगळं ऍप काढून त्याच्यावर अशा प्रकारचे वेब सिरीज सुरू करण्यात आला. इट वॉज रिअली गुड, कारण हे कसं कॉस्ट फ्री होतं. ओके, युजली पोर्टेबिलिटी होतं, त्यामुळे मोस्ट ऑफ द लोक पाहत जा. आणि समजा जर कोणी त्याला पेमेंट किंवा फंड जरी करत नसेल ना, तरी नाही का त्या OTT प्लॅटफॉर्मला फायदा होत होता, बिकॉज ऑफ दॅट की मिलियन्स ऑफ पीपल स्ट्रीमिंग देअर साइट्स. ओके, जेव्हा खूप सारे जण एका प्लॅटफॉर्मवर एखादा कंटेंट स्ट्रीम करत असेल ना, तर त्यामुळे त्या कंटेंटची व्हॅल्यू वाढते आपोआप. जरी कोणी पैसा देऊन न राहिले तरी त्यांचं सर्व्हर बिझी राहते, आणि जेव्हा त्यांचं सर्व्हर मोस्ट ऑफ द टाइम बिझी राहते तेव्हा युजली कसं आहे की युजली त्या कंटेंटला किंवा ते ऍपला किंवा जो प्रोव्हायडर आहे त्याला फायदा होतो. या आता ते कसा फायदा होतो एक्झॅक्टली मला माहित नाही, बट अशा प्रमाणे फायदा होतो. ओके, लाईक ऍड रेव्हेन्यू वगैरे समथिंग लाईक दॅट, अशा प्रमाणे होते समथिंग. बट आय एम टॉकिंग अबाउट कसं आहे की MX प्लेअर वर यायचं होतं आपल्याला. तर MX प्लेअरला हे कळलं, ओके, की OTT प्लॅटफॉर्म आता डेव्हलप होत आहे, म्हणजे आता लोक कसे शेअर कमी करत आहे आणि स्ट्रीम जास्त करत आहे. तर स्ट्रीमिंगसाठी MX प्लेअरला कळलं आणि त्यांनी सुरुवात केली अशा प्रकारचे कंटेंट क्रिएट करणं. ओके, जस्ट लाईक वेब सिरीज आणि देन त्याच्यानंतर मूवीज वगैरे बाय करणं. येस, कारण मूवीज हे एखादी म्हणजे हे पण बनवू शकतात म्हणा, जस्ट लाईक MX प्लेअर वगैरे समथिंग लाईक दॅट. बट युजली कसं आहे की याच्यामध्ये पैसा जास्त लागतो. तर मूवीज कसे इंडिव्हिज्युअल बनले जातात. ओके, आणि समहाऊ ते बिग स्क्रीनवर ब्रॉडकास्ट केले जातात, बिग स्क्रीनवर रिलीज केले जातात. तर त्याच्यापासून जो जे रेव्हेन्यू जमा होतो तो त्या फिल्मला तर भेटतोच. ओके, बट समज जर एखादी छोट्या मूवी आहे, जास्त तेवढा बजेट नाही रिलीजचा, तर मग ती छोटी मूवी नाही का अशा OTT प्लॅटफॉर्मवर येते आणि आपला जो कंटेंट आहे तो इथे विकला जातो. तर म्हणजे इथे नेटफ्लिक्स किंवा हॉटस्टार वगैरे. तर त्यामुळे काय होते की छोटी मूवीला चांगला एक्सपोजर भेटतो आणि त्याच्यापाशी रिलीजचा असा फारसा काही झंझट राहत नाही. ओके, सो दॅट इज रिअली गुड थिंग. आणि अशी खूप मागणी होती, कारण आपल्या इंडियामध्ये जे खूप मोठे मोठे बजेटचेच मूवी होते ते रिलीज होत होते, छोटे बजेटचे मूवी रिलीज होणे खूप कठीण होत होतं. या तर हे OTT प्लॅटफॉर्मनी याचं एक प्रकारे कळलं आणि त्यामुळेच एक प्रकारे इथे कंटेंट खूप जास्त वाढला आणि त्यामुळे कसं की खूप सारे OTT प्लॅटफॉर्म तयार झाले. ALT बालाजी, MX प्लेअर, नेटफ्लिक्स, हॉटस्टार, नंतर सोनी लिव्ह, एअरटेल एक्स्ट्रीम,
देन वोडाफोन लाईव्ह आणि सो मच. या ट्रस्ट मी, इट वॉज लाईक बहुत सारे. या या साऱ्या कॉम्पिटिशन मध्ये एम एक्स प्लेअर इज काइंड ऑफ लाईक रिअली नाईस. येस, बट त्याचा थोडासा एक्सपोजर थोडा कमी आहे. पण इतक्या आजकाल कसं झालंय की जे मार्केटमध्ये डॉमिनेट करत होती अगोदर पासून, म्हणजे बिगिनिंग पासून, ते आता खूप जास्त डॉमिनेट करत आहे. जस्ट लाईक आय एम टॉकिंग अबाउट नेटफ्लिक्स. जर मी नेटफ्लिक्सचं बघतो म्हणलं ना, तर हे केव्हाची आहे, तर लेट मी गुगल की तिथे मी सर्च करतो. नेटफ्लिक्स. सो हे जे साईट आहे ना, ही साईट केव्हा बनली होती, फाउंडेड ॲज अ 1997 मध्ये. ओके. आणि चेअरमन आहे, कोड डेबिट कॅटेगरीज हेल्प. ओके. सो दिस इज अमेरिकन कंटेंट प्लॅटफॉर्म, इज प्रोडक्शन हेडक्वार्टर लॉस एंजेलिस कॅलिफोर्निया, 19 रेड हॅज स्टेशन इन कॅलिफोर्निया. ओके. सो हे जे नेटफ्लिक्स आहे ना, ओके, यांना अगोदरपासूनच, म्हणजे हे जे नेटफ्लिक्स आहे ना, हे ऑलमोस्ट 97 पासून काम करत आहे या गोष्टीवर. ओके. म्हणजे शायद जेव्हापासून इंटरनेट आलाय ना, तेव्हापासूनच नेटफ्लिक्सचा सुरुवात होती. बट नेटफ्लिक्स तेवढा स्टार्टिंगला तेवढा फारसा पॉप्युलर नव्हता, जोपर्यंत स्ट्रीमिंग कंटेंट एक प्रकारे डेव्हलप होत नाही गेला. म्हणजे कसं आहे की जेव्हा इंटरनेटची स्पीड, म्हणजे नेटफ्लिक्स डिपेंड कशावर करते, इंटरनेटच्या स्पीडवर. या समजा तुम्ही 2G वर नेटफ्लिक्स स्ट्रीम करण्याचं करत आहे, तर तुम्ही स्टुपिड शिवाय दुसरं कोणी नाही आहे. ओके. सो ऑब्विसली कसं आहे की तुम्हाला स्ट्रीम करण्यासाठी ऍटलिस्ट तुमचं कनेक्शन चांगलं पाहिजे. तर जोपर्यंत 3G जोपर्यंत रोल ओव्हर झालं नाही, तोपर्यंत नेटफ्लिक्सचा काही मिनिंगच नव्हता. तर 2000 म्हणजे 1997 पासून ते 2011 पर्यंत वगैरे नेटफ्लिक्सचं काही होतच नाही रोल, किंवा 10-11 किंवा 9 पर्यंत. कारण 3G प्लॅटफॉर्म अमेरिकेमध्ये 2008 किंवा 9 मध्ये सुरू झाला. त्याच्यानंतर नेटफ्लिक्स ग्रो होण्यास सुरुवात झाली. त्याच्या अगोदर नेटफ्लिक्स होतं, बट खूप लिमिटेड लोकांसाठी होतं. येस. नेटफ्लिक्सला अगोदरपासून माहित होतं की त्याला तो हे होणार आहे, म्हणजे डॉमिनेट करणार आहे. तर तो अगोदरपासूनच लागून होता, जे की कसं आहे की त्याला त्या मोमेंटमध्ये त्याचा फायदा होत नव्हता, म्हणजे प्रेझेंटमध्ये त्याला फारसा फायदा होत नव्हता. बट ही वॉज डुईंग, नेटफ्लिक्स इज कंटिन्युअसली डुईंग द वर्क फॉर देअर फ्युचर. आणि आता राईट नाऊ नेटफ्लिक्सनी ज्याप्रमाणे मार्केट कॅप्चर केलं आहे स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मचं, इट वॉज ट्रस्ट मी, ऑल ओव्हर ग्लोबल, ऑल ओव्हर द प्लॅनेटमध्ये नेटफ्लिक्स इज समथिंग रिअली मच बिगर दॅन दॅट. या. आणि ट्रस्ट मी की ज्याप्रमाणे कसं आहे की फिल्म अँड समथिंग जे काही इंडस्ट्रीज आहे वगैरे, प्रोडक्शन इंडस्ट्री, व्हिडिओ प्रोडक्शन इंडस्ट्रीज वगैरे आहे, त्यांच्यासाठी नेटफ्लिक्स इज काइंड ऑफ लाईक अ रिअली बिग इम्पॉर्टन्स. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की नेटफ्लिक्सची ज्याप्रमाणे पॉप्युलॅरिटी आहे ऑल अराउंड द ग्लोब, सो इट वॉज रिअली मच बिकम बेटर. या. आणि त्यामुळे नेटफ्लिक्स खूप जास्त कमवून राहिला आहे. आणि स्पेशली ह्या कोरोनामध्ये तर नेटफ्लिक्सने तर बापरे काय कमाई केली आहे, जोरदार. येस. इट वॉज रिअली गुड. या. सो असं काही फारसं सांगण्याला काही होतं नाही वगैरे, बस मनात थॉट्स आला वगैरे या गोष्टीबद्दल. तुला अगोदरचे अँड्रॉइड माहित आहे? म्हणजे या मला माझा पहिला स्मार्टफोन माहित आहे. तुझा पहिला स्मार्टफोन कोणता होता? वेल, माझा पहिला स्मार्टफोन म्हणजे फर्स्ट टाइम मी कोणत्या सोबत इंट्रोड्यूस झालो, इट वॉज लाईक दॅट आयबॉल अंडी. ओके. इट इज हा मी जो फोन घेतला होता मी ऍक्च्युली हा फोन घेतला होता वडिलांसाठी घेतला होता. यस. बट वडिलांना कसं तेवढे स्मार्टफोन वापरता येत नव्हतं ना, त्यामुळे आणि मला थोडी जास्त एकदम हे होती का स्मार्टफोन वगैरे समथिंग. तर हा जो फोन होता हा 2000 मे बी
13 या 14 मध्ये घेतला होता तो शायद. ओके. आणि तेव्हा मी फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस झालो होतो आणि इट वॉज रिअली गुड. याच्यामध्ये खूप काही करता येत होतं. युजली अँड्रॉइडचं जे मार्केट होतं ना, ते फीचर फोनचं ज्याप्रमाणे म्हणजे जस्ट लाईक ज्याप्रमाणे आपण एक्सपेक्ट करत होतो की स्मार्टफोन व्हॉट वुड बी, त्याप्रमाणे स्मार्टफोन बनत गेले. म्हणजे एक प्रकारे बिग चेंजेस झाला या म्हणजे फीचर फोन पासून ते ज्याप्रमाणे स्टॉक अँड्रॉइड मार्केट सुरू झालं होतं ना, इट वॉज समथिंग रिअली न्यू. या म्हणजे कसं आहे की याच्या अगोदर म्हणजे फीचर फोन मध्ये कसे आहे की कोणते ऍप्स नव्हते. ओके. युजली नोकिया स्टोअर मधून एक ऍप होते, बट ते नोकिया स्टोअर असं फारसं खूप पॉप्युलर नव्हतं आणि तिथे ऍप्स फारसे होतेच नाही. ओके. युजली आय एम टॉकिंग अबाउट दी नोकिया बिकॉज ऑफ दॅट की फीचर फोन मध्ये नोकियाच डॉमिनेटिंग करत होता. आणि त्याच्यानंतर सॅमसंग होता, तो इतका फारसा नव्हता बट लिटिल बिट ऑफ होता सॅमसंग. या त्याच्यानंतर सोनीचे होते, सोनी इरिक्सन. ओके. फीचर फोन मध्ये नोकिया सर्वात जास्त डॉमिनेटिंग होता, कारण ट्रस्ट मी नोकियाचं मार्केट इतके म्हणजे सेलफोन मध्ये फक्त नोकियाच होता, बाकी शायद कोणतेच फोन नव्हते. आणि ट्रस्ट मी नोकियाचे फोन इतके युनिक होते ना, इव्हन तू आज जरी पाहशील ना त्यांचे फोन, तुला असं वाटेल बुडक्या फोन आहे. त्यांचे डिझाईन्स आणि त्यांचे पाहून अरे मेरे बाप. युजली आजकालचे फोन्स आहे ना बिलकुल स्ट्रेट सिम्पल आहे. म्हणजे कसं आहे की समोर एक स्क्रीन, मागे कॅमेरा आणि दॅट्स इट. येस, एक युनि बॉडी समथिंग लाईक दॅट. बट कसं आहे की स्मार्टफोन मध्ये आतून खूप जास्त चेंजेस होतात. म्हणजे सॉफ्टवेअर मध्ये आणि देन त्याच्यानंतर आतमधल्या हार्डवेअर मध्ये वगैरे, म्हणजे आतमधले जे कंपोनेंट आहे याच्यामध्ये चेंजेस होतात. म्हणजे 5 मेगापिक्सल 10 मेगापिक्सल वगैरे, इमेज स्टेबलायझेशन जसं लाईक आयफोन मध्ये वगैरे ऑल दोज थिंग्स होते. बट फीचर फोन मध्ये नाही का, ते चेंज काय करायचे, ते पूर्ण फोनचं डिझाईनच चेंज करायचे. ओके. म्हणजे त्यांचे कीपॅड इतके स्टायलिश असायचे, काही काही तर असे एकदम स्वाईप फोन असायचे ज्याचे कीपॅड खालून निघायचे किंवा वरून निघायचे, किंवा असे फ्लिप फ्लॉप फोन असायचे ज्यांचा असं पूर्ण मोटोरोला रेझर नाही का, तो पण इतका जबरदस्त होता की इट वॉज रिअली ग्रेट. हा, मी काय म्हणत होतो की अँड्रॉइड स्टॉक मार्केट हे यांनी काय प्रमाणे चेंज केलं. या युजली फीचर फोन मध्ये कसं होतं की फीचर फोन मध्ये त्यांचे डिझाईन्स वॉज रिअली गुड. युजली सेलफोन जे होते ना, म्हणजे युजली नोकियाचे जे सेलफोन्स होते ते त्याच्या डिझाईन थ्रूच लोकांना आवडायचे, कारण त्याचे डिझाईनच इतके युनिक असायचे. इट वॉज रिअली गुड. म्हणजे समजा जर तुम्ही असे म्हणजे मोबाईल फोनचे डिझाईन असे असाय ना की ते रेप्रेझेंट करायचे की हा फोन कोणाचा आहे. जस्ट लाईक एक बिझनेसवाल्याचा फोन असला ना, तो बिझनेसवाल्याचा फोन कसा असायचा, बिलकुल समथिंग रिअली डिफरंट, यामुळे बिलकुल त्याच्या स्टाईल नुसार असायचा. आणि काही गीकी वगैरे काइंड ऑफ लाईक दॅट पर्सन साठी एकदम वेगळाच फोन असायचा. म्हणजे म्हणजे जस्ट लाईक यू कॅन ब्राउज. या म्हणजे तू जर गुगल करशील ना ओल्ड नोकिया फोन्स वगैरे आणि त्यांचे डिझाईन्स वगैरे बघशील ना तू, यू फील रिअली अमेज. ओके, वॉटएव्हर. तर तेव्हा नोकियामध्ये नाही का कसे एक फीचर फोन असायचे, आणि त्यानंतर फीचर फोन मध्ये नॉर्मल. ओके, तर नॉर्मल म्हणजे याच्यामध्ये कसं आहे की गाणे, व्हिडिओ वगैरे प्ले व्हायचे. व्हिडिओ 3GP फॉर्मॅट किंवा MP4 फॉर्मॅट, अदर दॅन दॅट कोणते फॉर्मॅट प्ले व्हायचे नाही. ऑडिओ मध्ये MP3 आणि त्यानंतर MP4, आणि युजली MP3 म्हणजे जे जे ऑडिओ फॉर्मॅट्स असायचे ते युजली MP3 मध्ये असायचे. सो MP3 सपोर्टिंग, इट्स ऑल गुड. ओके. ऍप्स मध्ये फारशी कन्व्हिनियंट नव्हता. म्हणजे जे त्यांचे ऍप्स देऊन राहिले होते डिफॉल्ट वाले तेच ऍप होते. एक्सटर्नल कोणते असे ऍप आपण इन्स्टॉल करू शकत नव्हतो. बाय थर्ड पार्टी ऍप्स आपण डाउनलोड करू शकून इन्स्टॉल करू शकत होतो, बट इट इज अ थर्ड पार्टी. सो मे बी इट कंटेन व्हायरस और बग, सो इट विल बी ऑन अवर रिस्क. ओके. तरी आम्ही थर्ड पार्टी थ्रू कोणते असे ऍप डाउनलोड करत होतो, मोस्टली काही गेम्स वगैरे. माझ्यापाशी जो पहिला फोन होता ना फीचर फोन मध्ये, नोकिया 2690, आणि इट इज अ फीचर फोन. इट इज ऑल्सो माय फर्स्ट फोन. ओके. आणि इट इज अ फीचर फोन, आणि याच्यामध्ये मी
ओपेरा मिनी टाकायचो. ओपेरा मिनी इज एक प्रकारे इंटरनेट ब्राउझिंग ऍप होतं, मोबाईलसाठी बनलेलं गेलं होतं आणि इट वॉज प्रिटी कूल. खूप छोटंसं आणि खूप फटाकसे लोड व्हायचं. या कारण ओपेरा मिनी खूपच फटाकसे लोड व्हायचं. इट वॉज रिली गुड. आणि मला फीचर फोन मध्ये खूप साऱ्या गोष्टी होत्या ज्या इम्प्रुव्हमेंट म्हणजे जस्ट लाईक स्मार्टफोन. आपण ज्याप्रमाणे विचार करायचो की स्मार्टफोन मध्ये गुगल मॅप्स दिसलं पाहिजे किंवा मॅप्स दिसले पाहिजे किंवा खूप सारी इन्फॉर्मेशन, म्हणजे ऑलरेडी खूप साऱ्या जणांनी असं इमॅजिन केलं होतं की मोबाईल फोन मध्ये असं असलं पाहिजे तसं असलं पाहिजे. बट आपल्यापाशी तेवढे प्रॉपर सॉफ्टवेअर्स नव्हते किंवा सॉफ्टवेअर स्किल्स वगैरे डेव्हलप नाही झाली होती फीचर फोन मध्ये. कारण कारण फीचर फोन मध्ये कोणतं युनिकनेस नव्हतं. म्हणजे जास्त लाईक आता कसं आहे की कोणताही स्मार्टफोन घे, एक तर तो अँड्रॉइड राहील किंवा ऍपल राहील. तर ऍपल तर युनिकच आहे, ऍपलच आहे. यस, बट अँड्रॉइड इज एकच आहे युनिक, जे की मोस्ट ऑफ द स्मार्टफोन मध्ये असतात. ओके, सो बट अगोदर तसं नव्हतं, युनिटी नव्हती अगोदर प्रत्येक इंडस्ट्रीचं वेगवेगळं स्टँडर्ड होतं, वेगवेगळे प्ले स्टोर होते, वेगवेगळे समथिंग लाईक दॅट. आणि त्यामुळे कसं खूप भेसळ व्हायचं आणि ऍप्सची क्वालिटी पण इतकी फारशी हे नव्हती, कारण खूप सारे बग होते आणि व्हायरस तर बापरे बहुतच जास्त. या इवन इतक्यात तुला असे फारसे व्हायरस दिसणार नाही, जे की इंटरनेट ज्याप्रमाणे ऑल अराउंड द ग्लोब एवढं रोल ऑन होत आहे तरी एवढे फारसे व्हायरस दिसत नाही. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की आजकाल खूप सारेसे ब्राउझिंग सॉफ्टवेअर्स आहे किंवा सारे ब्राउझिंग फिल्टर्स आहे जे स्वतःला प्रोटेक्ट करतात, डिव्हाइसला प्रोटेक्ट करतात. ओके, व्हायरस आहे म्हणा, येस, व्हायरस तर बनले जातात, इवन लाखो करोडो व्हायरस बनले जातात. येस, बट कसं आहे की जेव्हा इंटरनेटवर नाही का खूप सारी सिक्युरिटी असते, खूप सारे फायरवॉल असतो, त्याला युजली व्हायरस पास ऑन नाही करू शकत वगैरे वॉटेवर. बट अगोदर नाही का हा खूप प्रॉब्लेम असायचा, व्हायरस आणि बग वगैरे. इट वॉज खूप जास्त. आजकाल तर आणि तेव्हा नाही का अँटीव्हायरस पण खूप जास्त चलनात असायचे, म्हणजे नॉर्टन, क्विक हिल किंवा एनपीव्ही अँटीव्हायरस. आता तर काही नाही, विंडोज डिफेंडर जरी वापरला तरी हॅड येणं होऊन जाते. असं काही फारसे व्हायरस वगैरे आता राहत पण नाही. वॉटेवर. या तर स्मार्टफोन यांनी कशाप्रमाणे मार्केट चेंज केलं. या वेल, जेव्हा युजली अँड्रॉइड आहे ना, हे गुगलचंच प्रॉडक्ट आहे. ओके, आणि त्यांनी कसं आहे की गुगल सोबतच कॉन्टॅक्ट केला आणि गुगलनी पहिला जो फोन लॉन्च केला गेला होता अँड्रॉइड सोबत, तो होता नेक्ससचा. नेक्सस 1 किंवा 2 माहित नाही. बट गुगलनी जेव्हा हे असं एक्सपेरिमेंट करून पाहिलं अँड्रॉइड सोबत, आणि इट वॉज रिली गुड. कारण अँड्रॉइडची जे काबिलियत होती, इट वॉज समथिंग रिली अमेझिंग. कारण अँड्रॉइड मध्ये खूप सारे ऍप्स होते, गेम्स होते, पोर्टेबिलिटी खूप जबरदस्त होती. पोर्टेबिलिटी म्हणजे कारण आपण इझिली हे करू शकत होतो. ऑल्सो हे जे अँड्रॉइड होतं ना, हे अँड्रॉइड हे कम्प्लीट टच स्क्रीन बेस्ड ऑपरेटिंग सिस्टीम होते. या म्हणजे याच्यामध्ये फीचर फोनचं असं काहीच नव्हतं, म्हणजे कीपॅड वगची काही गरजच नव्हती. आणि युजली कसं आहे की अँड्रॉइड स्टॉक मार्केट एक प्रकारे रिप्रेझेंट करत होता फ्युचरला, आणि मोस्टली सगळेजण एक टच स्क्रीन फोन, एक प्रकारे त्यांना वाटायचं की त्यांच्यापाशी टच स्क्रीन फोन असला पाहिजे. ट्रस्ट मी, मला आताही माहित आहे की जेव्हा मी टच स्क्रीन फोन जेव्हा मी फर्स्ट टाइम बघितला होता, तेव्हा आय वॉज ऑल्सो एक प्रकारे समथिंग हेच झालं होतं की टच स्क्रीन म्हणजे आपण असं बोट लावून आपण चेंज करू शकतो. म्हणजे आता राईट नो इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली कॉमन टू मी. बट अगोदर म्हणजे मला माहित आहे की जेव्हापासून मी स्मार्टफोन्स वगैरे बघितले, तेव्हापासून स्मार्टफोन काय जेव्हापासून मी फोन्स बघितले तेव्हापासूनच टच स्क्रीन चलनामध्ये होतं. आणि खूप साऱ्या कंपनीने टच स्क्रीन फोन बनवले होते, बट ते इतके फारसे असे हे नव्हते. म्हणजे इट वॉज म्हणजे कुठे कुठे टच केला तर टच होत होता आणि कुठे कुठे टच केला तर टचच नाही होत होता वगैरे.
बट तरी तो फॅक्टर आहे ना, तो खूप जास्त असा एकदम हायटेक वाटायचा की हॅव्हिंग अ टच स्क्रीन फोन इज रिअली अमेझिंग. या बट कसं आहे की अँड्रॉइड स्टॉक मार्केटने ज्याप्रमाणे अंडरस्टँड केलंय की म्हणजे हे हे कसं आहे, फुल टच स्क्रीन बेस युजर इंटरफेस होता आणि इट वॉज रिअली न्यू आणि इट वॉज रिअली अमेझिंग. आणि युजली याच्यामध्ये गुगलचा सपोर्ट होता आणि ज्याप्रमाणे गुगल ग्रोईंग करत होता त्याला त्याला ऑलरेडी फ्युचर दिसलं की स्मार्टफोन मध्ये आपण अशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करणं इट वॉज रिअली गुड इन द फ्युचर. सो त्यांनी गुगलने अँड्रॉइडवर खूप काम केले आणि खूप पैसा खर्च केला. आणि ज्याप्रमाणे गुगलचा सपोर्ट होता ऑब्विसली त्यामुळे काय झालं की गुगलचे जे ऑथराइज ऍप्स आहेत जसं लाईक गुगल मॅप किंवा गुगल मेल किंवा जीमेल, ओके, या दोन गोष्टी खूप जास्त इम्पॉर्टंट होत्या फॉर ब्राउझिंग अँड इंटरनेट. कारण गुगल ऑलरेडी कम्प्युटरवर डॉमिनेटिंग करून राहिला होता ऍज अ सर्च इंजिन म्हणून, ओके. अँड ऑल्सो त्याचं क्रोम खूप जास्त चलनामध्ये होत होतं कम्प्युटरमध्ये. स्मार्टफोन मध्ये त्याचं असं फारसं काय होतं नाही, ओके. तर जेव्हापासून अँड्रॉइड स्टॉक आलं तेव्हापासून नाही का गुगलचं काम वाढलं. या म्हणजे लाईक गुगल मॅप्स अँड जीमेल वगैरे. आणि ज्याप्रमाणे मग हळूहळू प्ले स्टोर बनत गेलं आणि ज्याप्रमाणे लोक इंट्रोड्यूस होत गेले याच्यासोबत अँड्रॉइड सोबत, दे फील लाईक इट इज समथिंग रिअली न्यू अँड इट इज समथिंग रिअली अमेज, ओके. आणि खूप साऱ्या लोकांनी खूप सारे एक्सपेरिमेंट केले आणि खूप साऱ्या लोकांनी खूप सारे ऍप्स बनवले आणि अँड्रॉइड सिस्टीम मध्ये टाकले गेले. इट वॉज रिअली गुड. व्हॉट अबाउट ऍपल यांनी काय केलं? वेल, अदर हँड ऍपलचा जर आपण विचार केला गेला ना तर ऍपलनी नेहमी विचार केला त्यांची सिक्युरिटी आणि प्रायव्हसी आणि स्मूथनेस साठी ते, आणि त्यांची क्वालिटी, या ते क्वांटिटीवर भरोसा नाही देत होते, ते त्यांची क्वालिटीवर नेहमी फोकस करायचे. म्हणजे की त्यांचा जो पार्टिकल जे एम होता तो असा होता की वॉट एव्हर द प्रॉडक्ट अँड सर्व्हिस वी आर ऑफरिंग टू द कस्टमर इट वॉज ऑलवेज लाईक अ बेस्ट क्वालिटी. या म्हणजे जे पण आम्ही सर्व करत आहे कस्टमरला, म्हणजे जो काही स्मार्टफोन वगैरे, तो बेस्ट क्वालिटीचा असला पाहिजे. तर युजली कसं आहे की त्यांची जे iOS होती, हे iOS रिअली रिअली सिक्युर्ड वगैरे iOS होती, ओके. बट जेव्हापासून नाही का ऍप्स बनले गेले आणि लोकांचा इंटरेस्ट ऍप्स मध्ये वाढता आला, लाईक गेम्स अँड अप्लिकेशन्स वगैरे, तर त्यांना वाटलं की आपण ऍप्सवर काम करावं, तर त्यांनी ऍप स्टोर ओपन केलं. बट कसं आहे की त्यांचे ऍप्स इतके फारसे म्हणजे ते इझिली ऑफर करत नव्हते ते. म्हणजे कसं आहे की ऍप स्टोअरवर, म्हणजे ऍपल ऍप स्टोअरवर नाही का तुम्ही इझिली तुमचं ऍप रजिस्टर करू शकत नाही. वाय? कारण खूप साऱ्या प्रोसेस थ्रू जावं लागते. म्हणजे तुमच्या ऍप्स मध्ये कोणते बग तर नाही आहे, ते प्रॉपरली काम करत आहे की नाही आहे, सो मेनी थिंग ट्रस्ट मी. सो इट्स लाईक दॅट की तिथे कसं खूप जास्त कॉस्टली पडत होतं. जे ऍप डेव्हलपर आहे त्यांना पण खूप जास्त कॉस्टली पडत होतं. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की बग नाही व्हायला पाहिजे, नेहमी स्मूथ चाललं पाहिजे. सो या साऱ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागत होत्या, ओके, ऍपल ऍप स्टोअर मध्ये. सो इट इज बिट रिअली कॉम्प्लिकेटेड. या बट त्यामुळे कसं आहे की ऍपल ऍप स्टोअर थोडासा डाऊन टू झाला आणि अँड्रॉइड मार्केट एकदम बूम पकडला. कारण कसं आहे की काही काही स्मार्टफोन मॅन्युफॅक्चर आहे ना, त्यांनी लो प्राइस मध्ये अँड्रॉइड स्टॉक मार्केट लोकांपर्यंत पोहोचवला. जस्ट लाईक आयबॉल किंवा मायक्रोमॅक्स किंवा जे इंडियन कंपनीज आहे त्या लोकांना. सो इट वॉज रिअली गुड, ओके.
and it was really unique. And people love the fact that अँड्रॉइड ज्याप्रमाणे ऑफर करत होता लो बजेटमध्ये पण. कारण कसं आहे की आयफोन आणि iOS जे असतात ना, हे जे फोन्स आहे किंवा हे जे स्मार्टफोन्स आहे हे व्हेरी एक्सपेन्सिव्ह असायचे. इट वॉज रिअली एक्सपेन्सिव्ह. तर ज्याप्रमाणे अँड्रॉइड एकदम लो बजेटमध्ये लोकांना ऑफर करण्यात आल्या, त्यामुळे लोकांना कळलं की व्हॉट इज त्यांना पण कळलं पॉवर ऑफ स्मार्टफोन, आणि लोक स्मार्टफोनचे एकदम आदी झाले. आय एम टॉकिंग अबाउट 2007 किंवा 8 मध्ये. तेव्हा स्मार्टफोन खूप जास्त चलनामध्ये होता. बट 7 किंवा 8 मध्ये इंडियामध्ये तेवढं नव्हतं म्हणा. म्हणजे मी तेवढं फारसं बघितलं नाही. शायद मोठ्या सिटी दिल्ली बॉम्बे मध्ये होतं म्हणा 7-8 मध्ये, आणि 2007 किंवा 8 मध्ये. मी युजली स्मार्टफोन्स बघितले, ते स्मार्टफोन्स बघितले 2011 मध्ये. या पहिला स्मार्टफोन बघितला गेला मी प्रतीकचा सॅमसंग S तो एक फोन होता. तो तेव्हा खूप जास्त महागाचा होता, काहीतरी 15-20 हजाराचा होता. आम्ही घेतला होता तो वर्धेतून. यस. आणि इट वॉज समथिंग रिअली ग्रेट जेव्हा मी तो फोन बघितला, आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी होत्या. ज्याप्रमाणे स्मार्टफोन चेंज होत आहे, इट वॉज रिअली ग्रेट. या आजकाल खूप साऱ्या गोष्टी मोबाईल फोन स्मार्टफोन मध्ये होऊन राहिलाय. आपण जे एक्सपेक्ट केलं नव्हतं ना, या साऱ्याच्या साऱ्या गोष्टी आज तुमचा फोन सगळं करताय. म्हणजे फोटोज काढणं, कॅमेरा, ओके, इव्हन लॉट्स ऑफ इन्फॉर्मेशन. हॅव्हिंग अ स्मार्टफोन इज काइंड ऑफ लाईक हॅव्हिंग अ वर्ल्ड इन टू युअर पॉकेट. तुम्ही कॉल करू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, इन्फॉर्मेशन गॅदर करू शकता. वॉट एव्हर यू वॉन्ट टू डू, यू कॅन डू एनिथिंग विथ युअर स्मार्टफोन. आजकाल स्मार्टफोनची ताकद इतकी वाढली आहे ना, की इझिली बीट करतात तुमच्या कम्प्युटरला, जे नॉर्मल बेस कम्प्युटर असतात ना त्याला. कारण युजली कसं आहे की कम्प्युटरला ओपन व्हायला, देन फाईल करायला, हे करायला, आजकाल असं कोणतंच काम नाही आहे जे तुम्ही मोबाईलवर करू शकत नाही, जे कम्प्युटरवर करता येते वगैरे. असं म्हणजे आहे म्हणा, खूप सारे काम आहे वगैरे. म्हणजे थोडेसे जे सॉफ्ट कामे असतात ना, म्हणजे इव्हन जस्ट लाईक पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन किंवा एक्सेल किंवा डॉक्युमेंट फाईल जरी बनवणं आहे ना, ते पण आपण स्मार्टफोननी बनवू शकतो. या आणि खूप सारे लोक स्मार्टफोननीच करतात. कारण फायदा हा आहे स्मार्टफोनचा बिकॉज ऑफ दॅट की स्मार्टफोनची पोर्टेबिलिटी. म्हणजे हा जो फोन आहे, हा जो डिव्हाइस आहे, हा तुमच्यासोबत ऑल द टाइम ऑलवेज राहतो. येस. अँड दॅट इज अ बिगेस्ट ऍडव्हान्टेज, ट्रस्ट मी. कारण तुम्ही तुमचा 12-13 इंचचा कम्प्युटर किंवा लॅपटॉप तुम्ही कधीच कॅरी करू शकत नाही एव्हरीवेअर. त्यामुळे तुमचा सेलफोनच एक प्रकारे असा डिव्हाइस आहे जो फर्स्ट डिव्हाइस टू कनेक्ट द वर्ल्ड इज द सेलफोन. या त्यामुळे लोक याची पॉवर कळून राहिले. त्यांना कळत आहे की सेलफोनमुळे का होऊ शकते आणि काय नाही होऊ शकत. त्यामुळे पीपल आर गेट रिअली इन्थुझियास्टिक, अँड पीपल आर ऑल्सो डेव्हलपिंग देअर गॅजेट्स लाईक स्मार्टफोन्स अँड ऑल्सो देअर सॉफ्टवेअर. कारण जिथून इन्फॉर्मेशन गॅदर करत आहे ते ऍप्स आहे, ऍप्लिकेशन्स आहे, आणि त्या ऍप्लिकेशनला इव्हन बेटर करणं, इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली गुड. राईट नाऊ ज्याप्रमाणे ऍपलचे जे फोन आहे, ऍपल आता राईट नाऊ लॉन्च इज ऍपल 12, iPhone 12, आणि इट इज रिअली गुड. या कारण त्यांचे जे फोन आहे स्मार्टफोन, इट वॉज रिअली ग्रेट. इवन अँड्रॉइड मध्ये पण विचार केला गेला ना, राईट नाऊ आय हॅव अ Redmi Note 5 Pro, okay, and that phone is 2 years purana, but still it's doing really nice job. Yeah, माझे पूर्ण काम याच्यामध्ये होतात. इव्हन आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करणं, व्हिडिओ रेकॉर्ड करणं, ज्या प्रकारची इन्फॉर्मेशन मला पाहिजे ते सगळे याच्यामध्ये भेटते, एव्हरीथिंग. या 4 GB रॅम आहे, 64 GB इंटरनल प्रोसेसर आहे, इंटरनल मेमोरी आहे. त्याच्यानंतर 16 मेगापिक्सल कॅमेरा आहे, 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे,
स्क्रीन पण चांगली आहे, एव्हरीथिंग लुक्स रिअली नाईस, रिअली गुड टू मी. या आणि हा जो फोन आहे हा 2 वर्ष पुराणा फोन आहे. इव्हन समजा तू आताचे फोन कम्पेअर केले ना तर आताचे फोन तर अजूनच जबरदस्त आहे. येस, इट वॉज लाईक तू अगोदर नाही का असं म्हणजे म्हणशील ना की स्मार्टफोन व्हॉट कॅन इट डिडंट डू, इट कॅन डू एनिथिंग. या ट्रस्ट मी. आणि कसं आहे की काही काही लोकांचं एक प्रकारे जगण्याची जे असते ना, जो म्हणजे कमाईचा जरिया खूप साऱ्या जणांसाठी एक स्मार्टफोन सुद्धा पण बनलाय. या सो तुला काय वाटतंय अजून समोर काय चेंजेस होईल स्मार्टफोन मध्ये? फर्स्ट ऑफ ऑल स्मार्टफोन मध्ये तर खूप सारे चेंजेस होईल. या बट ज्याप्रमाणे आपण एक्सपेक्ट करत आहे की स्मार्टफोन एकदम गायब होऊन जाईल किंवा खूप बारीक होऊन जाईल किंवा स्मार्टफोन एक प्रकारे एक छोटासा लाईट वगैरे असं काही होणार नाही. नॉट राईट नाऊ. येस, ते होईल माय बी शायद इन फ्युचर खूप जास्त. बट समोर समज जर मी 10 वर्षांनंतर समज जर मी असं म्हणतो की मोबाईल व्हॉट कॅन दे डू, तर दे कॅन डू एनिथिंग. येस, कारण स्मार्टफोन खूप साऱ्या गोष्टी करून टाकेल, बहुत ही साऱ्या गोष्टी, आणि तुम्हाला माहित पण पडणार नाही या साऱ्या गोष्टी करेल. दुसरी गोष्ट, स्मार्टफोन बिकेम ज्या अजून छोटा बनेल. या म्हणजे काही काही जणांसाठी म्हणजे काही काही जणांना स्मार्टफोन थोडे मोठे पाहिजे, काही काही जणांना स्मार्टफोन छोटे पाहिजे. तर याच्यामध्ये डिफरन्स राहील. ज्या लोकांना छोटा, ज्या लोकांना म्हणजे जे कोणते मोबाईल मॅन्युफॅक्चर कंपनी आहे ते 2 प्रकारचे मोबाईल फोन बनवेल. एक आहे नॉर्मल जस्ट लाईक 4.5-5 इंच, आणि एक आहे ते 6-6.5-7 इंच जस्ट लाईक. सुरुवात पण झाली आहे. आयफोनचे जे 2 मॉडेल, 2 व्हेरियंट निघतात. एक आहे आयफोन 12 आणि एक आहे आयफोन 12 प्रो मॅक्स. तो करीब 6.5 इंचचा असतो. सो या इवन समहाऊ सॅमसंग मध्ये पण अशा प्रकारचे 2 कॅटेगरी आहे. सो येस, या अगोदर स्मार्टफोनला चार्ज करणे इज काइंड ऑफ लाईक अ बिट रिली इश्यू. येस, कारण बॅटरीचा प्रॉब्लेम होत होता, कारण डिव्हाइस एवढा छोटा, बॅटरी जेवढी छोटी, तर त्यामुळे जो ड्युरेशन ऑफ यूज इज काइंड ऑफ लाईक म्हणजे पहिले कसं दिवसभरातून 2दा तरी चार्ज करावा लागत होता फोन. आता कसा एकदा चार्ज करावा लागते. आणि इवन आजकालचे जे स्मार्टफोन आहे राईट नाऊ, हा जो आयफोनचा आयफोन 12, इट इज रिअली गुड. इवन त्याला फक्त जस्ट एकदा चार्ज केलं तरी 2 दिवस आरामात टिकतो. तो ज्याप्रमाणे टेक्नॉलॉजी डेव्हलप चेंज होत आहे, इट वॉज रिअली गुड, इट वॉज रिअली नाईस. फ्युचरमध्ये प्रत्येक गोष्टी डेव्हलप होईलच. स्मार्टफोन मध्ये ते तर होऊनच राहिलाय. प्रत्येक हप्त्यानंतर तुमच्यापाशी एक नवीन टेक्नॉलॉजी येते विथ नवीन स्मार्टफोन, आणि यू जस्ट गॉट रिअली सरप्राईज बाय धिस काइंड ऑफ टेक्नॉलॉजी. बट तुम्ही जर इन बिहाइंड मागे जर गेले ना, तुम्हाला रिअलाइज होईल की तुम्ही कशा प्रकारचे फोन तुम्ही अगोदर वापरत होता. या म्हणजे राईट नाऊ मी विचार करत आहे की माझा जो पहिला जो फोन होता, इट्स नॉट अ स्मार्टफोन, इट्स लाईक अ फीचर फोन, नोकिया 2690. ओके, आता तो राईट नाऊ माझ्यापाशी नाही आहे. बट तो फोन एक प्रकारे असा एक फोन होता जो इट वॉज रिअली ग्रेट, इट वॉज रिअली अमेझिंग थिंग्स फॉर मी. या आणि येस, I have no words to say. Whatever. I talk a lot about technology, and like 44 minute technology talk. Yeah. Thank you.